नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण आता पाहूयात. गिरिजा आणि मोनू घर सोडण्याचा निर्णय घेतात. मोनूला ते काही पटत नसतं, पण गिरिजा त्याला घेऊन बाहेर पडते. तितक्यात त्याची नजर रुद्रवरती पडते आणि मोनू रुद्रला आवाज देणार तितक्यात गिरिजा त्याचं तोंड दाबते आणि त्याला खुणावते की काही सांगायचं नाहीये. मग ते दोघेही एका खांबाच्या आड लपतात. पण रुद्रला असं वाटतं की इथे जवळपास कुठेतरी गिरिजा आहे असं मला का वाटलं. तेव्हा तो थोडासा थांबतो, पण काहीच नाही असं समजून तो तिथून निघून जातो. आता गिरिजा आणि मोनू दोघेही तिथून घराबाहेर पडतात. आता रुद्र त्यांच्या खोलीमध्ये येऊन पाहतो तर त्या ठिकाणी दोघेही नसतात. रुद्रला प्रश्न पडतो की इतक्या रात्री कोणालाही न सांगता हे दोघेही कुठे गेले आहेत. मग तो सगळीकडे आवाज देऊ लागतो. सगळीकडे शोधूनही ते सापडत नाही. हे पाहून मग तो घरामध्ये मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो. वासंती येऊन विचारते की रुद्र काय झालंय, तू का आवाज देतोय तिला, कुठे गेली आहे गिरिजा. तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब मी त्यांना सगळ्या घरभर शोधलं पण त्या कुठेच सापडत नाहीयेत. आता वासंतीसुद्धा आवाज देऊ लागते. तितक्यात नागेश्वर तिथं येतो आणि म्हणतो की काय झालं, कशाला त्यांच्या नावाने असं ओरडताय तुम्ही. वासंती सांगते की गिरिजा आणि मोनू घरात कुठेच नाही आहे. रुद्र सांगतो की मी सगळीकडे शोधलं पण ते कुठेही सापडले नाहीत. तेव्हा नागेश्वरला तर कुठं मनातून आनंदच झालेला असतो. उर्वशी म्हणते तिला जर जायचंच होतं तर मग दिवसा ढवळ्या जायचं ना, रात्री सगळ्यांच्या झोपा कशाला मोडायच्या. सावी म्हणते बघितलं ना, तिच्या वडिलांसाठी तिने हे लग्न केलं होतं. आता तिचे वडीलच राहिले नाही म्हटल्यानंतर ती तरी कशाला इथे राहतीये. तेव्हा रुद्रला गिरिजाचे शब्द आठवतात. तिचं प्रेम नाही आहे हे तिने त्याला सांगितलेलं असतं. पण रुद्रही विचारात पडतो. वासंती त्याला म्हणते, अरे रुद्र विचार कसला करतोयस, अंधार झालाय, रात्रीची वेळ आहे, जा तू त्यांना शोधून आण. तेव्हा रुद्र लगेच बाहेर पडतो आणि नागेश्वर सुभानरावला फोन करून सांगतो की सुभानराव, गिरिजा आणि तिचा भाऊ दोघेही घरातून पळून गेले आहेत. आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नको, खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला. ते जिथे कुठे असतील ना तिथे त्यांना संपवायचं. इकडे गिरिजा मोनूला घेऊन पळत असते. त्यावेळेस मोनू खूप दमलेला असतो आणि गिरिजाला म्हणतो की तायडे आपण कुठं जाणार आहे आणि आपण का पळतोय. तेव्हा गिरिजा त्याला सांगते की मोनू, आपल्याला काही करून आजच्या आज हे गाव सोडावं लागणार आहे. ते लोक नाहीतर आपल्याला मारून टाकतील आणि आपण आडवाटेच्या रस्त्याने जाऊयात. तुला दम जरी लागला असेल ना तरी चालेल, आपल्याला जीव वाचवायचा असेल ना तर इथून आपल्याला पळावंच लागणार आहे. तेव्हा मोनूला तर काही समजतच नसतं, पण गिरिजा त्याला समजावते आणि पुन्हा ते दोघेही जंगलाच्या दिशेने पळू लागतात. नागेश्वर सुभानरावला सांगतो की आपली सगळी माणसं कामाला लावा आणि त्यांना जंगलामध्येच गाठून संपवा, कारण मला माहिती आहे ती आडवाटेचाच रस्ता आपल्यापासून लपण्यासाठी निवडणार आणि जंगलामध्ये बिबटे वगैरे काही कमी आहेत का, त्याच्यामुळे असंच भासवायचं की ॲक्सिडेंट आहे. आणि तो फोन ठेवून देतो आणि अतिशय मनातून खुश होतो. आता इकडे नागेश्वरचे गुंड गिरिजाचा पाठलाग करत असतात. 2 रस्ते फुटतात, त्याच्यामुळे ते दोघेसुद्धा वेगवेगळ्या रस्त्याने जातात. आता इकडे नागेश्वर स्वतःशीच म्हणतो की बरं झालं ती गिरिजा आणि तिचा भाऊ इथून निघून गेले, असंही त्यांना घरातून बाहेर काढणं जरा अवघडच गेलं असतं. असंही 6 महिन्यानंतर तिला आम्हाला बाहेर काढावंच लागलं असतं, पण बरंच झालं स्वतःहूनच घराबाहेर पडली. असंही सुंठी वाचून खोकला गेला. आता इकडे रुद्र तिच्या जुन्या घरी येतो, पण तिथं कुलूप असतं. मग रुद्रला प्रश्न पडतो की नेमकी ते इथंही नाही आल्या, मग गेल्या तरी कुठं. इकडे मोनू आणि गिरिजा जंगलाच्या दिशेने चाललेले असतात. त्यावेळेस ते दोघेही खूप दमलेले असतात आणि पुढे ते जाणार तितक्यात गुंड त्यांना अडवतात. आता गिरिजाची सगळीकडून कोंडी होते. मोनू तर खूपच घाबरतो आणि ते गुंड मोठमोठ्याने हसू लागतात. गिरिजा लगेच हात जोडते आणि दादा ऐका ना, जाऊ द्या आम्हाला, तुमच्या मी पाया पडते असं ती बोलू लागते आणि पाया पडायचं नाटक करून ती खाली बसते. खाली ती ओंजळीमध्ये माती उचलते आणि ती माती त्यांच्या नकळत त्यांच्या डोळ्यामध्ये फेकून तिथून पळ काढते आणि मोनूला घेऊन ती आणखी दूर निघून जाते. इकडे वासंती देवीला प्रार्थना करते की देवी आई, दोघेही कुठे गेलेत काहीच माहीत नाही, अंधार आहे, तूच त्यांचं रक्षण कर, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तूच देवी आई त्यांची मदतीसाठी धावून ये, अशी ती देवीला प्रार्थना करते.
इकडे देवी आईच्या मंदिराजवळ गिरिजा आणि मोनू येतात आणि मोनूला ठेस लागून तो खाली पडतो. त्याचा काही पाय उचलत नाही. गिरिजा म्हणते, आपल्याला जर जीव वाचवायचा असेल ना तर आपल्याला इथून पळावंच लागेल. प्लीज तू उठ ना. पण त्याला काही उठता येत नाही. ती मोनूला उठवण्याचा प्रयत्न करते. तितक्यात तिला समोरून कोणी येते असं दिसतं. तर समोरून चक्क तिच्या मदतीसाठी माई आलेले असतात. देवीनेच त्यांना पाठवलेलं असतं. तेव्हा गिरिजा त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि मावशी प्लीज आम्हाला वाचवा ना. ते लोक आम्हाला मारून टाकतील हो. आमचा जीव घेतील. तुम्ही प्लीज आम्हाला वाचवा ना. काहीतरी मदत करा. तेव्हा माई अगदी हसतमुखाने तिच्याकडे पाहू लागतात आणि तिच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवतात. त्यावेळेस गिरिजाला तर काही समजतच नाही की काय होतंय. तेव्हा माई डोळे बंद करून फक्त तिच्या डोक्यावरती हात ठेवतात. नंतर तर तिला ताटातील कुंकू लावतात आणि अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहत असतात. गिरिजा एकदम शांत होते आणि पुन्हा ती म्हणते की प्लीज आम्हाला मदत करा. तेव्हा माई तिला समजवतात. दुष्टांचा जेव्हा संहार करायचा होता तेव्हा देवी एकटी सर्वांशी लढली. कंसाला जेव्हा मारायचं होतं तेव्हा कृष्णाने त्याच्या घरात जाऊन त्याला मारलं. तेव्हा कोण आलं होतं त्याच्या मदतीसाठी? तुझी लढाई आहे. आता ही लढाई तुलाच लढावी लागणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, कोणीच नाही हो माझ्यासोबत. नागेश्वरचे गुंड आहेत ते. आम्हाला मारून टाकतील. मी एकटी काय काय करणार आहे. तेव्हा माई तिला खूप प्रोत्साहन देतात. तिचं मनोबल वाढवतात आणि तिला लढण्यासाठी प्रवृत्त करतात. भाऊ तुझा आहे ना, मग तुलाच तुझ्या भावाची मदत करावी लागणार आहे. कोण मदत करणार आहे दुसरं? आता इकडे रुद्र देवी आईच्या मंदिरामध्ये येतो आणि देवीला प्रार्थना करतो की देवी आई, ते दोघे कुठे गेले काहीच माहीत नाही, पण ते जिथे कुठे असतील त्यांच्या पाठीशी राहा, त्यांना मदत कर, असं तो देवीला प्रार्थना करतो. आता माई जेव्हा तिच्याशी बोलत असतात त्यावेळेस गुंड त्या ठिकाणी येतात. आता गिरिजा खूपच घाबरते. ते गुंड लगेच मोनूला पकडतात आणि त्याचा गळा आवळतात. तेव्हा गिरिजा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण त्यातील एक गुंड गिरिजाला ढकलून देतो. त्यावेळेस देव्हाऱ्यातली घंटा गिरिजाच्या कपाळाला लागते. तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं. ती पुन्हा पुन्हा त्या सर्वांना विनंती करू लागते की मोनूला सोडा. नंतर ती माईंकडे जाते आणि त्यांना विनंती करते की प्लीज कोणाला तरी बोलवा ना. कोणीतरी असेल ना आसपास मदतीसाठी. मी एकटी काय करणार आहे. त्यावेळेस माई तिला म्हणतात की कोणी येणार नाही आहे मदतीला. आज मी तुला मदत करेल, पण नंतर कोण मदत करेल तुला? तुला लढाई करावीच लागणार आहे आणि ही तुझी लढाई आहे. भाऊ तुझा आहे ना, मग तुलाच त्याच्यासाठी लढावं लागणार आहे. तू आज यांना घाबरलीस तर लोक तुला घाबरवतील. लोक डोक्यावर बसतील. हा तुझ्या एकटीचा लढा आहे. त्याच्यामुळे स्वतःमध्ये असणारी ताकद ओळख. तुझी भीती म्हणजे त्यांचं बळ आहे आणि तुझं धाडस म्हणजे त्यांची भीती आहे. त्यामुळे सामना कर त्यांचा. संकटासमोर असे हात गळायचे नसतात, तर संकटाशी 2 हात करायचे असतात. माईंच्या बोलण्याने गिरिजाला खूप मोठा धीर येतो. आता गिरिजा डोळे पुसते आणि लढण्यासाठी सज्ज होते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की माई तिला म्हणतात की तुझ्या आतील शक्ती ओळख, तुझ्या मनगटातील ताकद ओळख आणि दाखवून दे सगळ्यांना की तूच आहेस खरी नशीबवान. आता गिरिजा त्याच मंदिरातील एक घंटा ओढून काढते आणि त्या घंटांनी त्या सर्व गुंडांना एक एक करून मारू लागते. सगळ्यांना ती पळून लावते आणि मोनूला घेऊन पुन्हा ती घरी येते. आता त्यावेळेस नागेश्वर रुद्राला म्हणत असतो की जाऊ देत, त्यांना जायचं होतं, त्या इथून निघून गेल्या. हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं ना, म्हणून. आता तितक्यात गिरिजा तिथं येते आणि म्हणते की तुमची ही सून अशीच कुठेही निघून जाणार नाही सासरी बुवा. त्यावेळेस मात्र रुद्रला खूप आनंद होतो आणि नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.